प्रमोशन करत असताना दादा त्या पक्षाचे नेते असताना एका फोटोमध्ये ते दिसत आहेत, पण जेव्हा सूरज चव्हाणचं तिथं सर्टिफिकेट दिलं जातं तेव्हा मात्र अजितदादा तिथं दिसत नाहीत। मग याच्यातून दोन प्रश्न निर्माण होतात की सूरज चव्हाणला तिथं बढती देण्यामध्ये दादांचा रोल होता का नव्हता। आणि जेव्हा सूरज चव्हाणने मारहाण केली एका शेतकऱ्याची आणि सामाजिक कार्यकर्त्याची, तेव्हा अजितदादांनी जे ट्विट केलं होतं त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं। मग ते ट्विट खोटं होतं का? आणि आता तुम्ही भूमिका बदलत आहात का? आणि तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल राहिला नाही का? नंतर तुम्ही जेव्हा तिथं स्टेटमेंट देता की मी तिथं नव्हतोच पण आधी होता, मग कुठं गायब झालात? त्याच्याचबरोबर जे तुमचे नेते जे तिथं तटकरे साहेब आहेत ते स्टेटमेंट देतात की सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन सूरज चव्हाणला बढती देण्याचा निर्णय आम्ही तिथं घेतला। मग अजितदादा त्या नेत्यांमध्ये येत नाहीत का? ज्या नेत्याने हा पक्ष वेगळा केला, साहेबांची साथ सोडली, आमदारांना निवडून आणलं, त्याच नेत्याला त्यांच्याच पक्षामध्ये जर वेगळं केलं जात असेल तर याच्यावरून समजून घ्या की भाजपचा व्हायरस हा आधी आमच्या पक्षाला लागला, त्यातून आमचा एक पक्ष तोडला, आता अजितदादांचाच पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपचा व्हायरस आज तिथं तोडतोय, हे स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसतंय।